होय, मी शेतकरी बोलतोय. सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल. शेतकरी कुठं बोलतात का आणि शेतकऱ्यांना बोलता येतं का? मित्रांनो, मलाही बोलता येतं, मलाही भावना आहेत. काल परवाचा मराठवाड्यातला पडलेला पाऊस आणि आसमान संकटानं इथल्या शेतकरी बळीराजाच्या थया छताडावर नाचलेला तो पाऊस पाहून मला आज बोलण्याचा मोह आवरला नाही. वक्ते बोलत असतात, नेते बोलत असतात, पण पहिल्यांदा शेतकरी बोलतोय. अरे धाराशिवला पडलेला पाऊस, बीडला, संभाजीनगर, जालना, मराठवाड्यात पडलेला पाऊस आणि इथल्या शेतकरी बळीराजाचे सगळं पीक नेस्तनाबूत झालेलं असताना मला बोलावंसं वाटलं. बैलावानी राबणारा माझा बाप गाईवानी होता, हात त्याचा खरं बुडा पण आईवानी होता. अनुवानी पायांनीच त्यानं दिलं काट्यांना उत्तर, किती सुवासिक होते मित्र हो त्याच्या घामाच्या तर. पण इथल्या व्यवस्थेनं त्याच्या घामाचं मोल कधी जाणलंच नाही, म्हणून आज मला बोलावंसं वाटलं. ज्यांना कुदळ नावाचं हत्यार माहीत नाही, भैमुगाला शेंगा कुठं लागतात हे माहीत नाही, अशा आईबापाचे सुपुत्र आज देशाचा कारभार चालवत आहे. ह्या शेतकरी बळीराजाला कोणाचं उन्हदुनं काढायचं नाही, कोणाला शिव्या द्यायच्या नाहीत, कोणाला नाव ठेवायचं नाही आणि टीका करणं हा तर माझा धंदा नव्हेच. पण आज मला बोलावंसं वाटतंय. मराठवाड्यातला शेतकरी बळीराजा आज दुःखाच्या खाईत असताना इथल्या मोदी सरकारला माझ्या मराठवाड्यातील शेतकरी बळीराजाचा कळवाळा येत नसेल तर मी बोलू नये का असं तुम्हाला वाटतं? मराठवाड्यातला शेतकऱ्यावरती संपूर्ण आसमानी संकटानं थैमान घातलेला असताना शतकानुशतके पिढ्यानं पिढ्या जगत आलेला शेतकरी बळीराजा, समजू नको ढगा तू हे साधे सुदे बियाणे, अरे मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे, माणूस का तरी माणूस होत नाही, पाषाण देव झाले सिंदूर फासल्याने. फडणवीस साहेब, मला तुमच्याविषयी तिरस्कार नाही. मोदी साहेब, मला तुमच्याविषयी तर अजिबात तिरस्कार नाही. पण मोदी, शहा आणि फडणवीस साहेब, एक दिवस एसीच्या रूममधून बाहेर या, तुमच्या हातातला पेन आमच्या हातात द्या आणि आमचं फावडं तुमच्या हातात घ्या, तेव्हा तुम्हाला इथल्या शेतकरी बळीराजाच्या व्यथा करतील. खरंच पांढऱ्या कागदाला काळं करणं इतकं सोपं असतं का हो, काळ्या मातीला हिरवं करणं? अरे 4 पुस्तकं शिकणाऱ्यांनो, तुमच्या अक्षराला आणि रेगोट्याला जर कंस लागली असती तर इथल्या शेतकरी बळीराजानं कधीच आत्महत्या केली नसती.